हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे बेसन ब्रेड टोस्ट. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला मी सांगते आता. 1 मिनटं. तर तुम्ही ते बघू शकता. हे बघा, बेसन ब्रेड बेसन ब्रेड टोस्टसाठी तर इथे बघा मी चिरलेला कांदा घेतला आहे, चिरलेला टोमॅटो, एक मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घेतलं आहे आणि बेसन आणि ब्रेड आणि आपलं नेहमीचेच इन्ग्रेडियंट्स असतात ते म्हणजे हळद, मीठ आणि मसाला. तर चला आता आपण त्याची कृती बघूया. तर हे बघा, इथे मी एक भांडं घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बेसन ॲड करूया. इथे मी 2 पळ्या बेसन घेणार आहे. आता तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे बेसन घेऊ शकता. हे बघा, इथे मी 2 वाटी असं बेसन घेतलं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं ना तरीही चालेल. नंतर बेसनमध्ये आपण पाणी टाकूया, म्हणजे अशी पातळ अशी पेस्ट होईल ना एवढं पाणी टाकायचं. जास्त पण पातळ नाही करायचं, जरा जाडसरच ठेवायचं आहे. तर आता ना हे सगळं आपण मिक्स करून त्याच्या अशा सगळ्या बेसनमध्ये गुठल्या अशा असतात ना त्या फोडून घेऊया. हे बघा, जास्त नाही पातळ करायचं, एकदम मीडियम ठेवायचं आहे, जाडसर असं. तर हे बघा, पूर्ण असं त्याच्या गुठल्या पहिले फोडून घ्यायच्या. हे बघा, बघू शकता तुम्ही, जसं मी व्हिडिओ दाखवते ना त्याप्रमाणे करायचं. हे बघा, इथे माझं बेसन तयार आहे. व्यवस्थित असं मी असं पातळ असं जाडसर केलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे घालूया. हे बघा, आता मी जेवढे कापलेले जिन्नस आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकते. आता सगळं ह्याच्यात आपण टाकून घेऊया आणि आता मिक्स करूया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त असं मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या असतात ना, म्हणजे शिमला मिरची, बीट, नंतर गाजर, ते सुद्धा टाकू शकता. पण माझ्याकडे नव्हतं ना म्हणून मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीरच टाकली आहे. तुम्ही बाकीचे टाकलेत तरीही चालेल. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. आता नंतर थोडीशी हळद, थोडासा मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, सगळं असं व्यवस्थित हा बॅटर आपण मिक्स करूया. आणि ना भांडं जरा मोठंच घ्यायचं, कारण कसं ते ब्रेड त्याच्यामध्ये डिप करायचं आहे ना, त्याच्यामुळे भांडं जरा मोठंच घ्या. हे बघा, व्यवस्थित असं आता माझं मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही की मस्त असं मिक्स केलं. जसं आपण बेसनाची पोळी करतो ना तसंच हा बॅटर करायचा आहे, पण त्याच्यामध्ये आपण ब्रेड टाकणार आहोत म्हणून आपण जरा पातळ हे ठेवायचं पीठ. तर हे बघा, इथे मी ब्रेडची स्लाईस घेतली आहे. आता ती स्लाईस मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. व्यवस्थित असं ना ब्रेडवर ते स्प्रेड करायचं. हे बघा, व्यवस्थित असं सगळीकडे ब्रेडला पसरून घ्यायचं. एकीकडे आपण गॅस ऑन करून तवा तापायला ठेवूया. आता तव्यावर आपण तेल टाकूया. तुम्ही बटर टाकलं तरीही चालेल, पण माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तेल टाकते. तेल टाकल्याच्या नंतर आता आपण जे ब्रेड आपण डीप केले ना त्याच्यामध्ये टाकूया. 1 मिनटं, गॅस मी स्लो करते. आता हे बघा, व्यवस्थित असं मी आता हे ह्याच्यावर टाकणार आहे. हे बघा, दुसरा पण मी तसंच केलं आहे, तो पण तव्यावर टाकून घेतली. व्यवस्थित थोडंसं ना वरून परत तेल टाकायचं, थोडंसं ना तेल टाकायचं. आता आपण
पलटी मारून घेऊया एकदा. हे बघा मस्त असे कलर आलेला आहे त्यांना. दुसरा पण तसाच पलटी मारूया. 1 मिनटं. हे बघा हा जरा करपला कारण गॅस फास्ट होता ना, त्याच्यामुळे त्याला कमी करते मी. बघा मस्त असं क्रंची झालेला दिसतोय ना. मस्त असे आपण तुम्ही बघू शकता. आता आपले हे टोस्ट रेडी झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि आता यांना आपण काढून घेऊया आणि टेस्ट करूया कसे झालेत ते. हा जरा माझा करपला पण आता काय ॲडजस्ट करावं लागेल आता. हे बघा किती मस्त असे क्रिस्पी झालेत, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्यांना टेस्ट करूया. आणि तुम्ही ना हे कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे सॉससोबत वगैरे, केचप किंवा पुदिनाची चटणी वगैरे, ओल्या नारळाची चटणी, कशासोबतही खाऊ शकता. चला आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला दाखवते. इथे मी ना त्यांना कट करून घेतली. तुम्ही बघू शकता आवाज पण किती असा क्रिस्पी येतोय. बघा व्यवस्थित असे त्यांना कट करून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे झालेत. बघा इथे थोडासा मी केचप टाकते आणि आता टेस्ट करून बघते कसं झालं ते. या तुम्ही पण खायला. आता आपण भूमीला देऊया टेस्ट करायला. ती बघू काय बोलते, कशी झाली आहे. 1 मिनिट हा, दाखवते तुम्हाला भूमीची रिॲक्शन. हे घे भूमी. एक नंबर झाला दीदी. थँक्यू. भूमीला आवडला म्हणजे विषयच संपला. भूमीला आवडला म्हणजे सगळ्यांनाच आवडला. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे ही जी रेसिपी बनवली आहे ती तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता. आता आपण टेस्ट करूया. एक नंबर झाले, सिरियसली खूप छान झाले, खूप टेस्टी झाले. म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण रेसिपी ही ट्राय करा. चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या फॉलो करा. बाय. खूप मस्त आहे. लाव तुम्ही पण खायला. मस्त आहे सिरियसली, 1 नंबर.